आता बातमी पुण्यातून आहे। पुण्यातील बिबेवाडी परिसरात 50हून अधिक वाहनांची तोडफोड, दारूच्या नशेत वाहनांची तोडफोड करण्यात आल्याची माहिती। दहशत माजवण्यासाठी पुण्यात वाहनांच्या तोडफोडीचं सत्र अजूनही सुरूच आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी अजिंक्य आता आपल्यासोबत आहे। अजिंक्य, सौरभ, खरं तर धक्कादायक घटना आहे। पुण्यातील बिबेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात गाड्यांची तोडफोड केलेली आहे। आपण पाहतोय की माझ्या इथे एक रिक्षा आहे आणि धारधार शस्त्राने या ठिकाणी या रिक्षा फोडलेल्या आहेत। असं या परिसरातील 50च्या आसपास गाड्या फोडल्याची माहिती समजते। खरं तर या ठिकाणचे जे नागरिक आहेत ते दहशतीच्या वातावरणात आहेत। गेल्या काही दिवसापूर्वीच या ठिकाणीच गाड्यांची तोडफोड झाल्याची घटना घडली होती। त्यानंतर पोलिसांनी तपास केला होता। आता देखील पोलीस या ठिकाणी गाड्या फिरतायत, पोलीस तपास करतायत। पोलिसांकडून जी माहिती समजते ते याच भागात राहणारे जे दारुडे टोळके आहेत त्यांनी दहशत माजवण्याच्या उद्देशाने या ठिकाणी गाड्या फोडल्याची माहिती समजते। खरं तर या ठिकाणी जे सर्वसामान्य नागरिक जे राहत आहेत ते दहशतीच्या वातावरणात आहेत आणि वारंवार या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडत असल्यामुळे पोलिसांवर देखील प्रश्न उपस्थित केला जातोय। माझ्यासोबत या ठिकाणी जे नागरिक आहेत ते देखील आहेत। आपण पाहतोय ताई, कधी ही नेमकी घटना घडलेली आहे? दरम्यान मध्ये ही घटना घडलेली आहे आणि हे तात्पर्य पदोपदी आहे। म्हणजे आम्हाला खूप त्रास आहे ह्या गोष्टीपासून। आता 6 महिन्यापूर्वीच ही गोष्ट आमच्या चाळीमध्ये घडली होती। त्या पोरांनी कंटिन्यू आमच्या सगळ्या अख्ख्या चाळीचं नुकसान केलं आणि आताही परत त्या पोरांनी तेच केलेलं आहे। याच्यावरती कोणीही रिएक्शन घेत नाहीये। ह्याच्यावरती तात्पर्य माझं एवढंच आहे, काहीतरी तुम्ही करा, नाहीतर आम्हाला पर्सनली ह्याच्यावर काहीतरी उपचार करावाच लागेल। यापूर्वी देखील 6 महिन्यापूर्वी असेच गाड्यांची आम्ही घाबरून गेलेले। आमच्या चाळीत पण असे सारे गाड्या बिड्या सगळं फोडून टाकलेलं आहे। तुम्हाला सांगते, आम्हाला लय त्रास आहे। आम्ही घाबरून गेलेलो आहे आम्ही सगळं आता सध्या।